मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. तिळगुळ घ्या गोड बोला, तिळगुळ घ्या गोड बोला. मकर संक्रांतीच्या या पर्वाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. संक्रांत म्हणजे काय? संक्रांत कोणत्या दिवशी आहे? संक्रांतीच्या दिवशी साडी कोणत्या रंगाची धारण करायची? काय पूजा करायची? काय खायचं? काय टाळायचं? काय व्रत करायचं आणि काय उपवास करायचे? काय दान करायचे? या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या प्रोग्राममध्ये मिळणार आहे. कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, मकर संक्रांत ही जी आहे ती यंदा आपल्याला येत आहे दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांती या सुंदर सणाचा पुण्यकाळ आहे. मकर संक्रांत म्हणजे काय? तर धनुराशीमधून या तारखेला 15 तारखेला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि हा अतिशय महत्त्वाचा पुण्यकाळ सांगितलेला आहे. हा धनुराशीतील सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये जातो तेव्हा मकर संक्रमण असं म्हटलेलं आहे. फार पूर्वी संकरासूर आणि किंकरासूर नावाचे दोन बलाढ्य राक्षस होते. ते लोकांना फार त्रास देत होते. यासाठी देवीची लोकांनी भरपूर आराधना केली. या दोन राक्षसांनी लोकांना म्हणजे पृथ्वीवरील सर्व माणसांना छळलेलं होतं. तर या दोन्ही राक्षसांना मारण्यासाठी पार्वती मातेने संक्रांतीचे रूप घेतले आणि या दिवशी संकरासुराला वध केला. संक्रांतीच्या दिवशी म्हणून याला संक्रांत असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा राक्षस किंकरासुराचा किंक्रांतीला म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी वध केला म्हणून याला किंक्रांत असं म्हटलेलं आहे. आता आपण पाहिलं तर संक्रांत हा जरी सणांचा दिवस असला तरी या दिवशी कुठलंही शुभ कार्य मित्रांनो केले जात नाही. या दिवशी सूर्याची पूजा करतात आणि शंकराची अथवा पितरांची पूजा करतात. तिळाचे पदार्थ करतात. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये समुद्र किंवा नदी इथे स्नान केले जाते. देवदर्शन केले जाते. शंकराच्या देवळात तिळाचे तेल लावून दिवे लावले जातात. शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासुद्धा देवदर्शन झाल्यानंतर इथे आपल्याला विशेष दानाला महत्त्व आहे. संक्रांतीच्या दिवशी दान करणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये सुगड दान केलं जातं. या सुगडामध्ये काय दिलं जातं? गहू, गूळ, ऊसाचे तुकडे, हरभरे, हळकुंड, कापूस इत्यादी पदार्थांनी ते सुगड म्हणजे छोटंसं मातीचं मडकं म्हणजे घट हे दान केलं जातं. दान देण्यापूर्वी त्याची पूजा करायची आणि मग दान करायचं. कुणी 1, कुणी 2 किंवा 5 सुगड दान करतात. बरं, यांनी काय होतं? घरातल्या महिलांना आणि त्या कुटुंबाला स्थिर सौभाग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. आता बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला संक्रांतीचं हळदी कुंकू करून आपल्याला या ठिकाणी महिला संक्रांतीला वाण देण्याचं नक्कीच काम करतात. त्याच्यामध्ये महिलांना ज्या काही गोष्टी दररोज लागतात, आवडतात, अशा संक्रांतीला दान दिल्या जातात. त्याच्यामध्ये निरांजन समई ही ज्ञानवृद्धीसाठी द्यावी. आरसा दिला तर तो दर्पण म्हणून सुकीर्तीसाठी द्यावा. फलपिंडिका म्हणजे गाईच्या तिळाची पेंडसुद्धा दिली जाते, ते अखंड वंशवृद्धीसाठी. फलयुग्न म्हणजे 2 मोठे घट असतात ना, ते फळांनी भरून दिले जाते. का? तर ती सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. हे धर्मशास्त्रामध्ये अशी काही दानं सांगितलेली आहेत. दधी मंथ पात्र म्हणजे ताक करण्याची रवीसुद्धा दिली जाते आणि ताक करण्याचा गंजसुद्धा दिला जातो. घाणका म्हणजे हा एक घाणा म्हणजे धान्याने भरून कोणतं तरी भांडं तुम्ही द्यावं जेणेकरून धनधान्य वृद्धी व्हावी. या संक्रांतीला दान देण्यामध्ये सवाष्णीस साडी देणं खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. कारण याच्यामुळे मुलं सदाचारी होतात.
चीर आणि चोलिका सव्वाष्णीस खण देऊन तिची ओटी भरावी म्हणजे सौभाग्य वाढतं. आवा पाक म्हणजेच माठ किंवा डेरा पाण्याने भरून द्यावा, गृहसौख्य प्राप्ती होते. आणि यानंतरनं हरिद्र कुंकुम म्हणजेच हळद हळकुंड हे सुद्धा दान दिलं जातं. सौभाग्यप्राप्ती आणि सुवर्णप्राप्ती व्हावी यासाठी मित्रांनो पूर्वापार चालत आलेलं अशा प्रकारे संक्रांतीचं दान आहे. या दानामध्ये आता आधुनिक स्वरूपामध्ये खरोखरीच ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यासुद्धा दिल्या तरी चालू शकतात. आता तुम्हाला माहीत नसलेली किंवा कदाचित असलेली सुद्धा एक छान गोष्ट सांगतो. संक्रांतीच्या हळदी कुंकवामध्ये कुठलीही लुटण्याची वस्तू जी आहे ना ती पदराने धरून द्यावी लागते. म्हणजे वाण देणारी किंवा ती वस्तू लुटणारी जी मेन महिला आहे तिनेसुद्धा ती वस्तू पदरानी पकडायची आहे आणि घेणाऱ्यांनी सुद्धा पदरानीच ती हातात घ्यायची आहे. याला लेकुरवाळीने दिलेला वसा असं म्हणतात. लेकुरवाळीने दिलेले वाण असंही म्हणतात. ही एक छोटीशी पद्धत आहे, करून बघायला हरकत नाही. आता या दिवशी गोड धोड काय आपल्याला सुंदर नैवेद्य असतो तर गूळ पोळी, तीळ गूळ असा छानपैकी केलेला मस्तपैकी ही गुळपोळी असते. याच्यावरती घट्ट साजूक गाईचं तूप वाढलं जातं, त्यामुळे ती पोळी बाधत नाही. कारण काय होतं, तीळ हा उष्ण आहे आणि गूळसुद्धा उष्ण. या थंडीच्या महिन्यामध्ये आपल्याला तीळ खाणं अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणूनच तिळगुळ हा वाटला जातो. संक्रांतीच्या हळदी कुंकू तिळगुळ देणे घेणे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करता येते. प्रथेप्रमाणे मोठ्यांनी लहानांना तिळगुळ द्यायचा असतो. संक्रांतीला लहान थोर एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलण्याबद्दल वागण्याबद्दल आवाहन करतात. आपल्या मनातील राग द्वेष मत्सर संपवावा, सर्वांविषयी जिव्हाळा वाढून प्रेम सद्भावना ठेवावी, वृद्धिंगत करावी म्हणून तिळगुळ देऊन स्नेहवर्धन करायचं असतं. नवीन लग्न झालेल्या सुनेचा संक्रांत सण करतात. मुलीची आई जावयाला संक्रांत सण करते. अशा विविध प्रकारच्या गोष्टी या संक्रांतीच्या दरम्यान होतात. तर मित्रांनो, या संक्रांतीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आता तुम्हाला सांगतो आहे की संक्रांतीमध्ये आपण काय करायचं आहे. तर या दिवशी कर्तव्य आपण काय पार पडणार आहोत. तीळ मिश्रित उदकाने आपल्याला स्नान करायचे सकाळी. जसं दिवाळीला आपण अभ्यंग स्नान करतो तसं संक्रांतीला तिळाच्या तेलाने शरीरास मर्दन करावे आणि मग आपण अंघोळ करावी. तिल होम, तिल तर्पण आणि तिल भक्षण आणि तीन दान असे या 6 प्रकारे तिळांचा उपयोग केला जातो. तिळ होम म्हणजे काय, आपण जसा कापूर होम करतो तसं तीळ आपल्याला होमामध्ये टाकून होम करायचा आहे, म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. तिल तर्पण म्हणजे तिळाचं तर्पण करायचं आहे. तिल भक्षण म्हणजे तिळ खाणे आहे. आणि तिल दान म्हणजे आपण तीळ जो आहे तो दानसुद्धा द्यायचा आहे. अशा प्रकारे हा उपयोग होतो, कारण हे सगळं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पापाचा नाश होतो असं म्हटलेलं आहे. आता बघा, विष्टीकरणावर संक्रमण होत असल्यामुळे इथे वाहन घोडा आहे या संक्रांतीचा. उपवाहन सिंह आहे आणि काळं वस्त्र परिधान केलेलं आहे. जनरल आपण काळी साडी ही संक्रांतीला धारण करतो, पण या दिवशी आपल्याला काळा रंग वापरणं योग्य नाही आहे. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, पांढरा, मरून कलर अशा पद्धतीचे तुम्ही रंग साडीसाठी वापरू शकता. पण यावर्षीची संक्रांत ही काळ्या रंगावर आल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्र धारण करणे आपल्यासाठी योग्य नाही आहे. काळे वस्त्र परिधान केलेले आहे, हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे. सुवासाकरिता दुर्वा हातात घेतलेली असून चित्रान्न भक्षण करत आहे. ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे. वार नाव घोरा, नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 15 आहेत. सध्याही उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्व काळात आपल्याला कठोर बोलणे, गवत वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे
किंवा कोणतेही कुकर्म करणे योग्य नाही. या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता, महालक्ष्मी अष्टक वाचू शकता, देवीची आपल्या कुलदेवतांची उपासना आरती नक्की करू शकता. संक्रांतीच्या दिवशी आपण कोणतंही शुभकार्य करू नये. तर मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी सगळ्यांना, आपल्या मित्रांना छानपैकी आपल्याला तिळगुळ वाटायचं आहे. तिळगुळ देऊन सगळ्यांना बोलतं गोड करायचं आहे. कारण गोड बोलणं हे सध्या कमी झालं आहे. फोन व्हॉट्सअपवरनं शुभेच्छा देण्यापेक्षा प्रत्येकाला जाऊन तीळ द्या, तिळगुळ द्या, स्नेह वाढवा. वास्तू तथास्तूतर्फे तुम्हाला तिळगुळ आणि या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला आजचा हा एपिसोड मला नक्कीच कळवा. शुभेच्छा आणि पुन्हा एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ आशीर्वाद.